वाकोड़े परिवार को शरद पवार का सांत्वन। अंबेडकरी आंदोलन के प्रमुख नेता रिपब्लिकन सेना के राज्य उपाध्यक्ष दिवंगत विजय वाकोड़े के परिवार से शनिवार 21 दिसंबर को राष्ट्रीय कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता और सांसद शरद चंद्र पवार ने मुलाकात की और उन्हें सांत्वना दी। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की पूर्णाकृति प्रतिमा के आसपास भारतीय संविधान की प्रीति के साथ हुई घटनाओं और आंदोलन के संदर्भ में वरिष्ठ नेता पवार शनिवार दोपहर को परभनी पहुंचे थे। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को श्रद्धांजलि अर्पित करने के बाद पवार ने अम्बेडकरी आंदोलन द्वारा किए गए धरने प्रदेश का दौरा किया। इसके बाद वे वाकोड़े के राहुल नगर स्थित आवास पहुंचे और वाकोड़े की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित की। साथ ही परिवार के सदस्यों से मुलाकात की। इस दौरान परिवार के सदस्यों ने घटित घटना के बारे में विस्तार से जानकारी दी। उन्होंने बताया कि आंदोलन के दौरान पुलिस ने जानबूझकर वाकोड़े पर आरोप लगाया, जबकि वे पूरी तरह से शांति से आंदोलन को संभालने का प्रयास कर रहे थे। ये भी बताया गया कि घटना के दौरान पुलिस प्रशासन की कठोर कार्रवाई और तनाव के कारण वाकोड़े अस्वस्थ हो गए थे, जिसके परिणाम स्वरूप उनका निधन हुआ। वाकोड़े जीवन भर अम्बेडकरवादी आंदोलन में अग्रणी रहे और हर छोटे बड़े मुद्दे पर समान अधिकारों और न्याय के लिए संघर्ष करते रहे, ये भी परिवार ने बताया। परिवार के सदस्यों ने यह भी कहा कि वो परिवार के स्तंभ थे और इसके लिए सरकार से आर्थिक मदद और एक सदस्य को नौकरी देने की अपील की। इस पर सांसद शरद चंद्र पवार ने कहा कि वे सभी बातों को सुनकर पूरी मदद करेंगे, राज्य सरकार से चर्चा करेंगे और उन्होंने ये भी कहा कि हम आपके परिवार के साथ है और न्याय दिलवाएंगे। इस अवसर पर वाकोड़े की पत्नी श्रीमती अलकाताई विजय वाकोड़े, बेटा आशीष वाकोड़े, सिद्धांत वाकोड़े, बेटी प्रियंका वाकोड़े, सुप्रिया पोपटकर, विशाखा ढाले, बहू शीतल वाकोड़े और भाई सुरेश वाकोड़े सहित परिवार के सदस्य उपस्थित थे। इस दौरान राज्यसभा की सांसद फौजिया खान, सांसद बजरंग सोनवने, सांसद नीलेश लंके, पूर्व मंत्री सुरेश वरपुड़कर, पूर्व विधायक विजय घवाने, पूर्व विधायक बाबा जानी दुर्रानी, पूर्व विधायक विजय भांबड़े, पूर्व विधायक राजेश दादा टोपे, राष्ट्रवादी शरद पवार पार्टी के प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्ती, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी अनुसूचित जाति विभाग के अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्ती, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गढ़ के शहर जिलाध्यक्ष जाकिर अहमद खान उर्फ जाकिर लाला, विकास लंगोटे समेत अन्य प्रतिष्ठित लोग मौजूद थे। सांसद फौजिया तहसीन अहमद खान इनके निवास स्थान पर पत्रकार परिषद आयोजित की गई। इस वक्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शरद चंद्र पवार इन्होंने पत्रकारों के दिए सवाल के जवाब, आइए जानते हैं। अस्वस्थ होतं आणि ही सगळी माहिती कळल्याच्या नंतर मी ठरवलं की अधिवेशन संपल्याच्या नंतर तातडीने मी जिल्ह्यात जावं, परभणी जिल्ह्यात जावं. त्या हेतूनच आम्ही लोकांनी आता हा दौरा आयोजित केलेला आहे. जी काही माहिती मिळाली तर त्या ठिकाणी एकेकाळी हा जिल्हा वारकरी विचाराच्या लोकांचा पुरस्कार करणारा जिल्हा होता. पण ज्या प्रकारची गुंडगिरी, एकमेकांचे हल्ले हे जे चित्र त्या ठिकाणी ऐकायला मिळाले, आणि ही अवस्था अशीच जर राहिली ती महाराष्ट्राच्या ऐक्याच्या दिशेने अत्यंत घातक आहे. आणि म्हणून आम्ही लोकांनी वीज जाऊन ज्याची हत्या झाली त्याच्या कुटुंबाची माहिती घेतली, स्थानिक भगिनींची माहिती घेतली, नागरिकांच्याकडनं माहिती घेतली. दुर्दैवानं त्या ठिकाणी एक दहशतीचं वातावरण आहे आणि लोकांचा आग्रह आहे की याच्यामागे जो सूत्रधार आहे त्याचा शोध घेतला पाहिजे
आणि त्याची कठोर कारवाई ही करून त्याला आवर घातला पाहिजे ही जनतेची वागणी त्या ठिकाणची. आणि परत गेल्याच्या नंतर राज्य सरकारच्या कानावर ही त्या जनतेची भावना आहे की आम्ही लोक बांधू, हे जसं चित्र होतं तसं चित्र परभणीमध्ये सुद्धा होतं. डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर संविधानाच्या संदर्भात जे काही झालं त्याची प्रतिक्रिया ही होणं साहजिकच आहे. ती झाल्याच्या नंतर ज्यांचा या सगळ्या प्रकाराशी संबंध नाही असं प्राथमिक माहिती दिसतं, अशाच तरुणाला पकडून ज्या पद्धतीची वर्तणूक पोलीस खात्याने त्याला दिली आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं, त्यामुळं साहजिकच लोकांच्यामध्ये अत्यंत अस्वस्थता आहे आणि हे चित्र परभणीला सुद्धा फायदा मिळाला. हे जे घडतं महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्राला सोडणारं नाही. राज्यकर्त्यांनी सत्तेचा वापर शांतपणानं समंजसपणानं करण्याची आवश्यकता आहे हे दिसतंय. हे दिसत असताना परभणीमध्ये नामांतराच्या चळवळीमध्ये आम्हा लोकांचं काम करणारे एका ज्येष्ठ नेत्याची त्यांचाही मृत्यू या ठिकाणी झाला आणि त्यांच्या कुटुंबांच्याकडे ऐकायला एकंदर स्थिती बघितल्याच्या नंतर अतिशय अस्वस्थता लोकांच्या मनात आहे. आत्ताच्या आत्ता आम्ही काही करू शकत नाही, पण राज्य सरकारची वेळ घेऊन इथे परभणी असो वीर असो इथली सगळी माहिती त्यांच्या कानावर घालणं आणि जे कोणी जबाबदार असतील त्याबद्दल कठोर अशी भावनेचे लोक टाकावी या प्रकारचा आग्रह धरणं हे काम मी आणि आमच्या बाकीच्या खासदारांच्याकडून केलं जाईल एवढं सांगू इच्छितो. साहेब, तुम्ही आलात आणि त्याच्यानंतर सरकारही कुठंतरी येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार थोड्याच वेळात येत आहेत. काय वाटतं? येऊन घेतली असेल सरकारने तर जेव्हाही चाललं आहे त्याचं येऊन चालणार नाही, ॲक्शन घेतलं पाहिजे आणि विशेषतः वीरवर ॲक्शन घेतलं पाहिजे. तर तिथे लोकांच्याकडून ज्यांची नावं येतात त्याची भाजी वाढायचं अधिकृत नाही, त्यामुळे मी काही भाष्य करत नाही. पण खाली लोकांनी सत्तेमध्ये सहभागी झालेल्या लोकांचा याच्यात सहभाग आहे तेच सुस्त आहे अशा प्रकारची भूमिका लोक त्या ठिकाणी मांडत असतात. त्याची सखोल चौकशी व्हायची गरज. सर, 8